ही तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम मनविता त्याचे दास पुढे आसवरेन कृपादान के संती कल्पांती सरेना मनविता त्याचे दास पुढे आसवरेना तुका मने संत सेवा हेची देवा उत्तम मनविता त्यांचे दास पुढे सवरेना विठाला योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां पुरुषोत्तमं सञ्जीवयत्य किल शक्तिधरश्वदामन अन्यवश्यहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् पाण्डुरङ्गा
दादांसाठी टाळी वाजवायची. हा चाल झाली म्हणजे टाळी वाजवायची, सांगायची गरज राहिली नाही पाहिजे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं बहुज तेजस्फुर दिग्प्रदेशम् विदिंद्रादिदेवैस्य दासूयमाणं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. पत्रिका मायबाप, कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर आपण भगवान पंढरीच्या पांडुरंगांना नमन केलं, संतांनाही नमन झालं. आता तुमचा माझा काही नवीन परिचय नाहीये, फक्त लॉकडाऊन सोडलं म्हणजे मी प्रत्येक सप्ताहाला तुमच्या गावामध्ये आहेच. मला वाटतं तिसरं कीर्तन आहे माझं या गावामध्ये, बरोबर ना? तुम्ही मला ओळखलं का? ओळखलं ना? जाड झालो की बारीक? जाड झालो जरा ना, कारण कसं आहे माहिती का, वर्ष बदललं म्हणजे माणसाची क्वालिटी पण बदलते. ऐका ना, सुंदर असा आपल्या लाडोळ्या गावातील सप्ताह आणि तुमच्यापर्यंत परत एकदा तुमच्या मायबापांचं दर्शनाचा योग झाला. खरंच तुमच्या गावामध्ये येऊन आनंद वाटला. एक लहानशा मुलाने माझी ओळख तुमच्या गावामध्ये करून दिली, हे मी माझं काहीतरी परमभाग्य समजतो. प्रत्येक दादा सगळ्यांना माहितीच आहेत, मूर्ती लहान पण कीर्ती खूप महान आहे त्यांची. वा, खरं तर म्हणजे प्रत्येक दादाला ही धन्यता व्यक्त करतो. आणि ज्यांनी मला तारीख दिली, कीर्तनाची सेवा दिली, आमचे शशिकांत बाबासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेतच, बाबांनाही धन्यता व्यक्त करतो. त्याचप्रकारे आपल्या ह्या लाडोळे गावातील मला वाटतं हा 5वा दिवस सप्ताहाचा ना, 5व्या दिवसाचे कीर्तन पुष्प माझ्यासारख्या ज्ञानी बालकाकडे आलं, हे मी माझं काहीतरी परमभाग्य समजतो. तसं जर पाहायला गेलं तर इथं माझ्यापेक्षा वयाने जाणते कीर्तनकार महाराजसुद्धा उभे आहेत, जाणते गायनाचार्य महाराजसुद्धा इथं आहेत. खरं तर म्हणजे आमचे इंद्रासारखं वादन करणारे आमचे दोघं रामश्याम सुंदर, दोघंही सुंदर वाजवतात. वा, एकदा या महाराजांसाठी जोरात टाळी वाजवा बरं. त्याच प्रकारे गोड असं गंधर्वासारखं गायन आपण आमचे गायनाचार्यजी महाराज असतील, महाराजांचं हे गोड असं गायन तुम्ही ऐकत आहात, महाराजांनाही धन्यता व्यक्त करतो. त्याचप्रकारे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा तुम्ही सिस्टीम खूप छान लावतायत बरं का, पण प्रॉब्लेम असा आहे तुम्ही एवढे घाबरत नका जात जाऊ, तुम्ही लवकर घाबरून जातात. त्याच्यामुळे ना घाबरायचं नाही, बिंदास आवाज द्यायचा. 1-2 स्पीकर गेले तर गेले, टेन्शन नाही घ्यायचं, बरोबर ना? काही टेन्शन घेऊ नका. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. दादांनाही धन्यता व्यक्त करतो. व आमचं जे चित्रीकरण आता यूट्यूबवर होणार आहे असे आमचे कॅमेरेवाले दादा, तुम्हालाही धन्यता व्यक्त करतो. तसेच मंडपवाले असतील, चटईवाले असतील, वा धन्यवाद. सर्जापूरची मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाली. आणि खरं तर म्हणजे कुठेही कीर्तन राहिलं ना महाराज तुमच्या परिसरामध्ये, सर्जापूरची लोक आल्याशिवाय राहत नाही. खरं तर बाप्पा महाराजांच्या खरंच धन्यता व्यक्त करतो. दादांनी कार्यक्रमासाठी हजेरी लावली, धन्यता. आणि त्याच प्रकारे तुम्ही जमलेले सगळे मायबाप श्रोतेवर्ग, तुमच्या सगळ्यांच्या चरणी इंदोर नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल आपल्या कीर्तनाला सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय होत नाही. ज्यांच्या हातामध्ये बांगड्या नसतील त्यांनी हात वरती करा. बसलेले म्हातारे कोतारे टेकून बसलेले, पाय लांब करून बसलेले, सगळ्यांनी हात वरती करा. केलेत का? वा वा, ठेवा 12 वाजेपर्यंत असेच. नाही, सगळ्यांनी आपल्या राजांविषयी जयघोष करायचा आहे. भाग्यवान आहात आपण. अख्ख्या महाराष्ट्राचे कुळदैवत आपल्यापासून जवळ आहे, तुळजापूर. राजे आई जगत जननी समोरच झुकत होते, अन्यथा छत्रपती कुणासमोर, आयऱ्या गैऱ्या समोर आमचे छत्रपती झुकले नाही. आणि त्याच आमच्या छत्रपतींचं रक्त, सळसळत रक्त आमच्या अंगात आहे. म्हणून एकदा सगळ्यांनी राजांविषयी जयघोष करायचा आहे. हा, क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हर हर. क्या बात है.
पोवाडा ऐकायचा आहे ना शिवाजी महाराजांचा, बस मग असेच बसा शेवटपर्यंत. आज बरेच लोक आम्हाला विचारतात, सागर महाराज एवढ्या 400 किलोमीटर अंतरावरून तुम्ही आलात, आमचं गाव जळगाव खानदेश, आमच्याकडे ऐराणी चांगल्या प्रकारे बोलली जास. बोलू नका पोरांना. खरं तर एवढं एकच म्हणायचंय, मनी भाषा तुमले काही समजावू नये आणि तुमनी माले समजस. मनी भाषा सगळ्यासले समजी राहिनी ना. तुम्ही कीर्तन मायल शेत ना सगळा जण, मग बोला ना, मनी भाषा समजी राहिनी ना तुमले, समजी राहिनी तुमले. वा वा वा, छान छान. वा वा, तुमची भाषा ही खूप गोड आहे, सोलापुरी भाषा ही खूप एकदम गोड आहे बोलायला, बरोबर आहे की नाही. तशी आमच्या ऐराणीचं खूप छान पद्धतीने आम्ही तिकडे ऐराणीच बोलतो आणि तुमच्या भागात ते ऐराणी शब्द बोलले म्हणजे एक काहीतरी वेगळं इम्प्रेशन पडतं, बरोबर आहे ना. बोलत चला बरं का, असं शांत नका पटत जमाना कीर्तन मा विठाल. माय बाप, आज बरेच लोक आम्हाला विचारतात, सागर महाराज कमी वयामध्ये खूप फिरतात, तुम्ही शिवाजी महाराजांविषयी कीर्तनात बोलतात. म्हटलं ठीक आहे, माझा स्वभाव आहे. म्हणे महाराज तुम्ही छत्रपतींबद्दल कीर्तनात का बोलतात. म्हटलं त्याला माझं प्रत्युत्तर देतो. खरं तर बघायला गेलं, आजने माझी फेसबुकला एक पोस्ट टाकली होती मी, परवाची गोष्ट, त्या शिवाजी महाराजांचा पोवाडा. तर एका मूर्ख माणसाने कमेंट्स केली, त्याच्याबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाहीये. ते त्याने मला असा प्रश्न विचारला, सागर महाराज तुम्ही छत्रपतींबद्दल कीर्तनाची सुरुवात का करतात आणि कीर्तनाचा शेवट छत्रपतींच्या नावानेच का करतात. त्याचं कारण असे, आज जेवढ्या माझ्या आया बहिणी माझ्या समोर बसलेल्या असतील आणि त्यांच्या कपाळी कुंकू जर कोणामुळे अस्तित्वात असेल तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आज आमचा वारकरी संप्रदाय कोणामुळे अस्तित्वात असेल तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आज माझ्या डोक्यावर भगवा फेटा असेल कोणामुळे, फक्त माझे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. मी तरी एकच वाक्य बोलेल, अरे काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वसती, अरे काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वसती. अगर एक शिवाजी हमारे महाराष्ट्र में न होता, सबकी सुन्नत होती, सबकी सुन्नत होती. कोणाला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज, ऐका ना. आई जगदंबेच्या चरणांवर नतमस्तक होणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज, त्या राजांना नमन करतो. आणि त्याच प्रकारे कीर्तनाच्या शेवटी मी एकदा तरी अजून शिवचरित्र सांगेलच आणि पोवाडा सुद्धा म्हणेल, फक्त आठवण द्या विठाल. प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग, याची यावत भूतलावावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड अशी जिजीवणारे वितराग संपन्न महाराष्ट्र भूषण देहनिवासी जगद्गुरु जगतवंदनीय सकल कंठ घोषित महाराष्ट्र संत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा सगळ्यांचा परिचयातला अभंग मी सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगावर मला यथामती अवकाश जशी सेवा जमेल तसे सेवा करण्याचा प्रयत्न करतो आणि कीर्तनाला सुरुवात विठाल. कीर्तन फक्त 1 तास चालेल. किती बोला ना. कीर्तन फक्त किती तास चालेल. हा, 1 तास अतिशय तुम्ही लक्ष देऊन ऐका, हृदयाचे कान करून ऐका. 1 तासामध्ये तुम्हाला बसावं वाटेल, तुमचं मनोरंजन होईल किंवा तुमचा टाइमपास होईल असं कीर्तन आपल्याला करायचं. विचार करून बोला. असं कीर्तन आपल्याला करायचं, असं कीर्तन आपल्याला करायचं. हुशार पोरं आहेत हा. वा वा वा. ऐका ना, 1 तासामध्ये आपलं काहीतरी बरं होऊन गेलं पाहिजे आणि जाता जाता माझं पण चांगलं होऊन गेलं पाहिजे, असंच कीर्तन मी तुमच्या समोर करेल. आता कोरोनाचा पिरियड गेला. कोरोनाचे 2 वर्षामध्ये बऱ्याच जणांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले दादा, बरं का. हा, असे तुमच्यासारखे रिस्पॉन्स देणार राहिले ना, खरंच आनंद वाटतो मला. वा, खरं तर म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये मायबाप, कोरोनाच्या काळामध्ये कोणाची आई गेली, कोणाचा बाप गेला, कोणाची बहीण गेली, कोणाचा भाऊ गेला, कोणाचं सगळं कुटुंब मरण पावलं दादा. तरी पण आपण सगळेजण भाग्यवान आहात की आपल्याला काही झालं नाही. आणि झालं असेल पॉझिटिव्ह तर अर्धे निघाले असते त्याच्यामधून, पण वाचलेत.
हा वा. हे बघा, मानवी जीवन तुम्ही आम्ही सगळेजण जगत आहोत आणि प्रत्येकाला मानवी जीवन जगत असताना एक अपेक्षा असते की आपलं बरं असावं आणि चांगलं असावं. बरोबर आहे की नाही? वाटतं ना तुम्हाला? हां, पण चांगलं असण्याकरिता जीवनामध्ये आल्यानंतर पुण्य करावं लागतं. तुम्ही म्हणाल का हो सागर महाराज, कोरोनाचे एवढे भयंकर 2 वर्ष गेलीत आणि तरी पण आम्ही वाचल्यानंतर कीर्तनात आल्यानंतर तुम्ही म्हणतायत की पुण्य किती करावं? काहीच उपयोग नाही आहे. जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला वाटतं आपलं बरं असावं, चांगलं असावं, पण चांगलं असण्याकरिता जीवनामध्ये आल्यानंतर पुण्य करावं लागतं. तुम्ही म्हणाल का हो सागर महाराज, हे पुण्य नाही का? हे पुण्यच आहे, पण एवढ्या पुण्यानं तुमच्या जीवनामध्ये काहीच होणार नाही. जीवनामध्ये आल्यानंतर माणसाने पुण्य करावं. एवढं पुण्य करतो हे पुण्य नाही काही, हे पुण्यच आहे. एवढ्या पुण्याने जीवनामध्ये काहीच होणार नाही. जीवनामध्ये आल्यानंतर माणसाने पुण्य करावं, पण किती किती करावं त्याला पण मर्यादा दिलेली आहे. जीवनामध्ये आल्यानंतर एवढं पुण्य करा, एवढं पुण्य करा, एवढं पुण्य करा, एवढं पुण्य करा की एक दिवस आपल्या घरी साक्षात भगवान प्रभू रामचंद्र आले पाहिजेत. कोण आलं पाहिजे? बोला ना, कोण आलं पाहिजे? येऊ अशी बाकीच्यांची इच्छा नाही का? बोला, कोण आलं पाहिजे? मागचे तर जसे माझ्या मौतीला आलेत ते असे बसलेत तिकडं, एकदम टाका लावून पाहतायत माझ्याकडे असे. कोण आलं पाहिजे? बाकीच्यांमध्ये तर राम म्हणण्यास सुद्धा दम नाहीये. कधी राम भेटायला येईल ही झाली आपली इच्छा. गृहीत धरतो तुमची इच्छा आहे राम भेटायला यावं, कारण बऱ्याच अशा गोष्टी जीवनामध्ये माणसाच्या मनामध्ये इच्छा असते, पण ती पूर्ण होणे न होणे ते आपल्या हातात नाहीये. सोपं सांगतो, शेबरी माता जातीनं कोण होती? बरोबर, तिचे उष्टे बरोबर कोणी खाल्ले? बरोबर. शेबरी मातेसारखं पुण्य आपल्या हातून होणे शक्य नाहीये आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये राम भेटायला येईलच हे सुद्धा शक्य नाही. म्हणून सोपं सांगतो की जीवनामध्ये आल्यानंतर फक्त पाप करा. आता जीवात जीव राहिलाय ना तुमचा? हा नाही, आजपर्यंत बरेच कीर्तन तुम्ही ऐकले असतील, पण कोणत्याच कीर्तनकाराने पाप करा असं सांगितलं नसेल. पण माझ्या कीर्तनामध्ये डिस्काउंट आहे विथ GST कापून. पाप करा, त्याला पण मर्यादा आहे. पाप करा, जीवनामध्ये आल्यानंतर एवढं पाप करा, एवढं पाप करा, एवढं पाप करा, एवढं पाप करा, एवढं पाप करा की एक दिवस आपल्याला मारायला सुद्धा आपल्या घरी रामालाच यावं लागलं पाहिजे. बोला, आता काय करणार? बाय 1 गेट 1 फ्री सारखंच आहे. एकतर एवढं पुण्य करा की राम भेटायला येईल, नाहीतर एवढं तरी पाप करा की राम आपल्या घरी मारायला येईल. कारण का? देवाच्या हाताने मरण जरी आलं तरी आपला उद्धारच आहे. बरोबर आहे की नाही? आम्ही सांगेल तुम्हाला सोप्या भाषेमध्ये. त्याच प्रकारे अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये आपल्याला संत संगतीबद्दल माहिती सांगतात. का? माणूस घडतो तोही संगतीनं आणि माणूस बिघडतो तोही संगतीनं. माणसाचं कल्याण होतं तेही संगतीनं, माणसाचं नुकसान होतं तेही संगतीनं होतं. कांद्याची गोण भरलेली असते. तुमच्याकडे कांदे गोणच म्हणतात ना, कांद्याची गोणी. हां, कांद्याची गोणी भरलेली असते आणि त्याच्या एकच सडका कांदा राहिला तर तो सगळ्या कांद्यांना खराब करतो. बरोबर आहे की नाही? तसं जर आपण वाईट माणसाच्या संगतीमध्ये गेलो, हळूहळू त्याला जर सिगरेट प्यायची सवय असेल पण याच्या मित्राला नसेल, हा काही दिवस त्याच्यात राहिला तर तो पण सिगरेट ओढतो. हे संगतीचे मानवी जीवनावर होणारे परिणाम आहेत दादा. मी सोप्या भाषेत सांगेल तुम्हाला, ऐका. वरिष्ठाचा संघ वरिष्ठ अवस्था, कनिष्ठाचा संघ कनिष्ठ अवस्था. कनिष्ठ वरिष्ठ आपल्याला सगळ्यांना कळतं. वरिष्ठ म्हणजे मोठा. मोठ्याच्या संगतीमध्ये राहायला शिका, म्हणजे माणूस ऑटोमॅटिक मोठा होतो, दूर जाण्याची गरज नाहीये. वाल्याकोडी सगळ्यांना माहिती आहे ना? वाल्याकोड्याने एवढं पाप केली होती की इथं बसलेल्यांपैकी एकही पापी नसेल. तुम्ही खाऊन 50 कोंबड्या खाल्ल्या असतील रविवार बघून, पण वाल्याकोड्यानं माणसं ब्रह्महत्यारे एवढे मारलेली होती की त्याच्या पापाची महाराजांना गणना सुद्धा करता आली नाही. अपार पाप केली होती त्या वाल्याकोड्यानं. अपार म्हणजे त्याला अंतही नाही आणि पारही नाही असा पापी असणारा वाल्याकोडी, त्याला त्याच्या जीवनामध्ये नारदाचा संग झाला आणि रामाच्या अगोदर रामायण लिहिलं गेलं. रामायण
आदिकवी ज्यांना विभूषलं जातं ते म्हणजे वाल्मिकी ऋषी, सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे की नाही? आम्ही एका आमदाराला भेटायला गेलो, 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर ड्रायव्हरला सांगितलं, दादा गाडी काढा. आमदाराच्या गेटवर गाडी उभी केली आणि आमदाराच्या गेटवर एक काळ्या कलरचं कुत्रं बांधलेलं होतं. कोणत्या? बरोबर, आपला कलर कोणता? म्हणजे तुमचं लक्ष कोटवरच आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आपला वारकऱ्यांचा रंग कोणता आहे? बरोबर. आता त्या काळ्याचा आणि पांढऱ्याचा तर काही मेळ बसत नाही. ड्रायव्हरने गाडी उभी केली आमदाराच्या बंगल्याजवळ. मी उतरलो, त्या काळ्या कुत्र्याने मला बघितलं. समजने वाले को सिर्फ इशारा काफी होगा, मी जास्त खोल जाणार नाही. त्या काळ्या कुत्र्यानं मला बघितलं. त्याला माहिती आहे हा महाराजच आहे. कुणाला माहिती येतं? कुणाला माहिती होतं? हा, त्याला माहिती होतं मी महाराजच आहे. त्या कुत्र्याने मला बघितलं आणि ते कुत्रं माझ्यावर भुंकलं. आता कुत्रं जर आपल्यावर भुंकलं तर त्याला काय म्हणतो आपण? माझ्याकडे बघून नका म्हणून. नाही तसे बरेच कुत्रे जे महाराज लोकांना पाहून भुंकतात. फक्त महाराज लोकांना बघितलं, हर त्यांची नसच तडकते डायरेक्ट कुत्र्यांची. मी कुत्र्यांच्या बाबतीत बोलतोय, तुम्ही वेगळा अर्थ काढू नका विठाल. काही परराष्ट्रातले कुत्रे आपल्या महाराष्ट्रात आली विमानाने. लक्ष देऊ नाही का? परराष्ट्रातली कुत्री विमानाने आपल्या महाराष्ट्रात आली आणि आपल्या भारतातले काही कुत्रे त्यांना घेण्यासाठी एअरपोर्टला गेलेत. बरोबर, जिथे विमान उतरतं त्याला एअरपोर्ट म्हणतात, बरोबर ना? त्याला एअरपोर्ट पर्यंत आपल्या भारताचे कुत्रे त्या परराष्ट्रातल्या कुत्र्यांना घेण्यासाठी गेलेत. तर आमच्या महाराष्ट्रातल्या काही कुत्र्यांनी त्यांना प्रश्न केला, म्हणे का हो तुम्ही परराष्ट्रातले माणसं, तुम्ही आता किती दिवस राहणार आहेत? परराष्ट्रातल्या कुत्र्यांनी भारतातल्या कुत्र्यांना उत्तर दिलं, म्हणे आता तुमच्या महाराष्ट्रातच आम्हाला राहण्याची इच्छा आहे. मग आपल्या भारतातल्या कुत्र्यांनी त्यांना विचारलं, म्हणे का तुमच्याकडे जेवण भेटत नाही का? तुमच्याकडे पाणी भेटत नाही का? तुमच्याकडे सगळ्या सोयी नाही आहेत का? तर परराष्ट्रातले कुत्रे महाराष्ट्रातल्या कुत्र्यांना म्हणतात, नाही म्हणे तुमच्याकडे सगळ्या काही गोष्टी चांगल्या आहेत, आमच्याकडे सगळ्या काही गोष्टी चांगल्या आहेत, वेळेवर भेटतात, पण नेमका विषय असा आहे की आम्ही तुमच्या महाराष्ट्रात बिंदाच भुंकू शकतो, पण आम्हाला कोणीच बोलणार नाही. पण आम्ही परराष्ट्रात राहून भुंकू शकत नाही. पण महाराष्ट्र असा देश आहे की कोणीही येतं आणि आपल्या महाराष्ट्रात भुंकत. आलं लक्षात? ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हा झाला वरिष्ठाचा संघ. आता कनिष्ठ अवस्था काही लक्ष देऊ नये का? कनिष्ठ म्हणजे लहान लहान अनमोल किमतीचा कोणाच्या घरी हिरा असेल. आता तुम्ही जर कन्फ्यूज असाल की खरा आहे की खोटा, अजिबात घाबरायचं नाही. हिरा ओळखण्याची महाराजांनी एक सुंदर प्रक्रिया सांगितलेली आहे. खरा हिरा ओळखायचा कसा? हिरा ऐरणीवर ठेवायचा आणि ते हिराला हिरा ऐरण लहान मुलांना कळणार नाही कारण त्यांनी ती बघितलेली नाहीये. पण ऐरण आपल्याला साधं आणि सरळ पद्धतीने कळेल. म्हाताऱ्या व्यक्तींना ऐरण बघितलेली असेल. आता ऐरण दिसते का डोळ्यांना? बोला ना, दिसते का? अजिबात नाही. पूर्वीसारख्या गोष्टी या जगामध्ये आता राहिल्याच नाही. जे इथून मागे 5 वर्षांनी होतं ते आता दिसत नाहीये आणि जे आता दिसतंय ते येणाऱ्या पुढच्या पंचवार्षिकला दिसणार नाहीये. बरोबर आहे की नाही? आताचे कसं आहे तुम्हाला सांगतो, नवरा जर काही कामाला गेला बाहेर तर घरात पाय ठेवला तर तो काय मागतो? पहिले पाणी मागतो. कोणाकडे? धर्मपत्नीकडे, बरोबर. पण ती बिचारी पाणी देण्यासाठी कंटाळली असते. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये, अमेरिकेमध्ये अशी एक नवीन सुविधा येणार आहे की नवऱ्यानं जर पाणी मागितलं ना, डायरेक्ट बाया त्याच्या तोंडात नड्या घालतील काही दिवसात. येतील आपल्या महाराष्ट्रामध्ये ते, काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. एकाने मला संभाजीनगरचा एक होता, मी औरंगाबाद म्हणत नाही, माफ करा, संभाजीनगरचा एक माणूस होता. त्याने मला प्रश्न केला, म्हणे सागर महाराज बोलतायत का? म्हटले हो. म्हणे महाराज तुम्हाला प्रश्न असा आहे की इथून पुढचे जे मुलं जन्माला येणार आहेत त्या मुलांना लहानपणी मुलांच्या आईची सावली भेटणार नाही. म्हटलं कसं काय? म्हटलं त्याला तू काय शास्त्रज्ञ आहे का? तो म्हणे नाही. भूकंप होणार आहे का? तो म्हटलं नाही. मग तू कसं काय म्हणतो की पुढच्या मुलांना आईच्या पदराची सावली भेटणार नाही? म्हणे महाराज इथून पुढच्या आया
जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालणार आहेत. बरोबर आहे, पदरच राहणार नाही तर लहान लेकरांना सावली भेटण्याचा प्रश्नच नाही. तसं ऐरण हे लोहाराच्या घरी असते, कुंभाराच्या नाही. खरा हिरा ओळखायचा कसा, हिरा ऐरणीवर ठेवायचा आणि त्या हिराला वरून घणाने मारायचं. खरा हिरा असेल एक तर ऐरणीत तरी घुसेल, नाहीतर घणात तरी घुसेल, पण फुटणार नाही. ही खरे हिरेची ओळख आहे. पण महाराज सांगतात की ढेकणाच्या संगतीमध्ये एकदम सुंदर प्रमाण दिलं. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. पण महाराजांनी फक्त याच्या पुढचं जे चरण आहे अर्ध्या चरणालाच त्यांनी महत्व दिलेलं आहे. कोणतं? कुसंगे नाडला. सामान्य जीव हा कुसंगाने बिघडेल यात नवल नाहीये. पुरावा देतो ऐका. ज्या वेळेस भीष्म पितामह शरपंजरी पडत होते तेव्हा पाचही पांडव भीष्म पितामहांकडे येतात. उत्तर पटपट द्यायची ना. भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूला होते की कौरवांच्या? बरोबर, भीष्म पितामह कौरवांच्या. बरोबर. तर भगवान श्रीकृष्ण पाच पांडवांना घेऊन भीष्म पितामहांकडे येतात. तेव्हा भीष्म पितामह शरपंजरी पडत होते तेव्हा भीष्माचार्यांची नजर द्रोणाचार्यांकडे गेली आणि त्याच प्रकारे पांडवांमध्ये जो धर्मराजा होता धर्मराजाकडेही त्यांची नजर गेली. आणि बघताच धर्मराजाला उपदेश करतायत म्हणे, हे धर्म, जीवनामध्ये आल्यानंतर न्याय काय, नीती काय, धर्म काय. कारण राजा दान करणे हा लोकांचा धर्म आहे. करंदीकरांची कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. एक दिवस घेता घेता घेणाऱ्याचे संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामासाठी खर्च केला तर तुमच्या कमवलेल्या संपत्तीला फायदा आहे. लक्ष देऊ नये का. दुसरी गोष्ट भीष्म पितामह सांगतायत म्हणे, हे धर्मा, जर कोणत्याही स्त्रीवर जर अत्याचार होत असेल आणि ते पाप जर आपल्या डोळ्यासमोर घडत असेल तर ते पाप आपण बघायचं नाही. पण नेमका विषय असा झाला, भीष्म पितामह बोलत होते धर्मराजाला आणि भीष्म पितामहांच्या बाजूला बसलेली होती द्रौपदी. हे शब्द द्रौपदीच्या कानावर पडलेत आणि द्रौपदीला भर सभेमध्ये जोरात हसायला आलं. तेव्हा भीष्म पितामह सगळे मोठे मोठे राजे जमलेले होते. तर द्रौपदीला प्रश्न केला म्हणे, का ग द्रौपदी, मी धर्मराजाला काहीतरी उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर तू माझ्यावर हसले, तुझ्या हसण्यामागचं कारण मला कळालंच पाहिजे. तेव्हा द्रौपदीने काय उत्तर दिलं आहे का म्हणे, भीष्म पितामह, मी तुमच्या बोलण्याला हसलेच नाही. भीष्म पितामह बोलतायत म्हणे, द्रौपदी, तुझ्या हसण्यामागचं कारण मला कळालंच पाहिजे. तेव्हा भीष्म पितामह बोलतायत, तुझ्या हसण्यामागचं कारण मला कळालंच पाहिजे. द्रौपदी म्हणते, अहो म्हणे, जाऊ द्या ना, कशाला उगाच मागचे विषय काढायची. रात गई बात गई. आजचं कीर्तन झालं, मी सकाळी घरी पोहोचलो, तुम्ही काय म्हणाल, रात गई. वा. कीर्तनात खोटं बोलायचं आणि खोटं बोलल्याशिवाय कीर्तन होत. विठाला विठाला. ऐका ना, हुशार आहेत तुम्ही. बरोबर. तेव्हा भीष्म पितामह द्रौपदीला सांगतात, द्रौपदी, तुझ्या हसण्यामागचं कारण मला कळालंच पाहिजे. तेव्हा द्रौपदी अशी समोर येते आणि द्रौपदी म्हणते म्हणे, भीष्म पितामह, मला सहज हसायला आलं, मी तुमच्या बोलण्याला हसलेच नाही. तेव्हा भीष्म पितामह विचारतायत म्हणे, द्रौपदी, कुलवान स्त्रीला जास्त घरात हसणं शोभत नसतं. तेव्हा भीष्म पितामह बोलतायत म्हणे, द्रौपदी, मी संतापात येण्या अगोदर तुम्हाला सांगून टाक की तू माझ्या बोलण्याला का हसले. तेव्हा द्रौपदी बोलते म्हणे, भीष्म पितामह, मी हसले होते तुमच्याच बोलण्याला. भर सभेमध्ये मोठे मोठे राजे होते, मी तुमच्याच बोलण्याला हसले. आताच तुम्ही धर्मराजाला उपदेश केला ना म्हणे, जर कोणत्याही स्त्रीवर जर अत्याचार होत असेल तर ते पाप आपल्या डोळ्यांनी बघायचं नाही. मी इथपर्यंत मान्य करते. मग मला सांगा म्हणे, तुम्ही असं त्यांना सांगतायत ना, मग ज्या वेळेस मी रजस्वला होते, भर सभेमध्ये तो नालायक दुःशासन मला ओढीत आणत होता, माझे विवस्त्र करण्याचे प्रयत्न करीत होता,
तेव्हा त्या सभेमध्ये तुम्ही माझ्या समोर बसले नव्हते का? ते पाप तुम्ही तेव्हा तुमच्या डोळ्यांनी बघितलं नाही का? त्यावेळेस तुम्हाला न्याय नीती धर्म दिसला नाही का? कारण अंगलट आले की माणसं लगेच विसरतात. ज्यांना पंढरपूरला जायचं असेल ते काय म्हणतात? न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. ज्यांना महाराज लोकांना जास्त दक्षिणे द्यायची जीवावर येते ते काय म्हणतात? देती घेती. फायद्याचं पाठ केलंय आमच्या लोकांनी. दुसऱ्याच्या जीवनावर बोलत असताना लोक वकील होऊन बोलतात, पण तोच प्रसंग आमच्यासारख्या गरीब कीर्तनकारांवर राहिला तर लोक जज होऊन न्याय करतात. विठाल तुमच्या लाडोळ्या गावामध्ये एवढा धार्मिक कार्यक्रम चाललेला आहे, मला तरी वाटतं सगळ्याच लोकांना आनंद झाला असेल. वर्गणी देतात का सगळे लोक तुमच्या गावात? टोटल लोक देतात सगळेजण? वा. आता खरं तर मी आमच्या खानदेशमध्ये जर माझं कीर्तन राहिलं तर मी तुमच्या भागाचं खूप नाव काढतो कीर्तनात. परमार्थ करावा तर फक्त तुमच्याकडच्या लोकांनीच. मी सांगतो तुम्हाला. वा, आनंदाचं वातावरण आहे. त्यावेळेस भीष्म पितामह द्रौपदीला म्हणतायत, द्रौपदी तुझं बोलणं झालं असेल तर मी बोलतो. ते पाप मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, पण त्या पापाचं प्रायचित्त म्हणून मी काही दिवस बाणाच्या शय्येवर पडलेलो होतो आणि त्यावेळेस अन्न मी दुर्योधनाचं खाल्लेलं होतं, म्हणून ते पाप मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. आता मला सांगा, दुर्योधन चांगला होता की वाईट? बोला ना. वाईट होता, बरोबर आहे की नाही? मग दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यानंतर जर भीष्म पितामहासारखे मोठे मोठे चांगले व्यक्ती बिघडू शकतात, तर तुम्ही आणि आम्ही वाईट माणसाच्या संगतीमध्ये जाऊन बिघडू शकत नाही का? म्हणून माणसाचं खाणं चांगलं असलं पाहिजे. दररोज हॉटेलवर गेलं पाहिजे जेवायला. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? अजिबात नाही. हा, घराचं अन्न खा पण पवित्र अन्न खा. कारण का? हा संसार असा आहे दादा, हा जागेपणी पण सुख देत नाही आणि संसारात सुख देत नाही. त्याचं नाव म्हणजे संसार. एक 10वी नापास झाला होता मुलगा, त्याचं लग्न वगैरे झालं, त्याला मुलगी 12वी पास भेटली. ऐका, तर आताची मुलं कशी आहेत तुम्हाला सांगतो मी. लग्न झालं की 2 महिने आई वडिलांशी एकदम आनंदाने बोलतात, एकदम आनंदाने बोलतात. काय गाई तुला काय पाहिजे, तुला काय आणायचं आहे, असं तसं. एकदाचे तांदूळ त्याच्या अंगावर पडले, नंतर बायकोचा झटका चालू. नंतर त्याला आई वडील काही लागत. तुम्ही माझ्याकडे बघू नका, कारण माझं पण बाकी आहे अजून. हा ऐका ना, बायकोला घेतलं गेलं तर मुंबईला निघून. मुंबईला त्यांनी बरोबर दोघं नवरा बायकोंनी छोटीशी खोली केली 10 बाय 10ची. हा एक दिवस रात्री 12 वाजता घरी आला. जेवल्यानंतर झोपल्यानंतर याने त्याच्या बायकोला प्रश्न केला, म्हणे का ग तुला एक प्रश्न विचारू का? म्हटलं विचारा. म्हणे जर समजा आपल्याला पहिला मुलगा झाला तर त्याला झोपवायचं कुठे? पत्नी म्हणे 12वी शिकेल होती ती म्हणे अहो तुम्ही थोडे पलीकडे सारखा मी अलीकडे सारखे, दोघांच्या मध्ये जागा होईल, आपला एक मुलगा झोपेल, टेन्शन घेऊ नका. त्याचं तेवढ्यावर मन भरलं नाही. तो म्हणे का ग समजा जुळं झालं तर? जुळं कळत आहे ना तुम्हाला? डबल रोल. हां. पत्नी म्हणे अहो तुम्ही थोडे पलीकडे सारखा मी अजून अलीकडे सारखे, दोघांच्या मध्ये जागा होईल, आपले 2 मुलं आरामात झोपतील, टेन्शन घेऊ नका. तेवढ्यावर पण थांबला नाही. तो त्याच्या बायकोला विचारतोय का ग म्हणे दोघांच्या पाठीवर एक मुलगी झाली तर? होणे जाणे काही कार्यक्रम नाहीये बरं, फक्त कल्पना करतायत. आणि प्रॅक्टिकली दोघं नवरा बायको सारखायला लागले पलंगावर. हा पलीकडे झाला, ही माऊली अलीकडे झाली. हा पलीकडे झाला, हा अलीकडे झाली. सरकता सरकता पलंग गेला संपून, धाडकनी पलंगावर पडला. असाच आवाज झाला होता डबल. त्याच्या कमरेचा हाड मोडला. आपण त्याला दवाखान्यात नंतर नेऊ. आपण त्याला दवाखान्यात नंतर नेऊ. फक्त माझ्या प्रश्नाची उत्तरं मला द्या. पलंगावरून खाली पडला, त्याच्या कमरेचा हाड मोडलं. जे दुःख त्याला त्याच्या जीवनामध्ये झालं ते झालेल्या पोरांनी केलं का न झालेल्या पोरांनी केलं? बरोबर. न झालेले जर तुमचे झोपेत कमरेचे हाडं मोडू शकतात तर या झालेल्या अवलादीनीच ठेवणार आहे ते कशावरून? बरोबर आहे की नाही? तसं अन्न. म्हणून हा संसार असा आहे दादा. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे
भागवतामध्ये कथा आलेली आहे. आत्मदेव नावाचा राजा जीव द्यायला निघाला तेव्हा गोकर्णाने सांगितलं, बाबा तुम्ही जीव द्यायला का जातायत? ते म्हणे माझ्या जीवनात सुख नाहीये म्हणून मी जीव द्यायला जातोय. म्हणे डोंट वरी बाबा, आजकाल बघितलं सुख कुणाच्या जीवनामध्ये नाही. मी आता जरी जाऊन चक्रवर्ती राजाला जाऊन विचारलं तुमच्या जीवनामध्ये सुख आहे का, तरी ते मला सांगतील की माझ्या जीवनामध्ये सुख नाहीये. दोन दुःखी जीव एकत्र आले म्हणजे व्यापक परमात्मा तयार होत नाही, आणि किती जरी मूर्ख एकत्र आले म्हणजे एक शहाणा व्यक्ती तयार होत नाही. आता मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, मला आठवला. एक मूर्खाने दुकानात गेला, त्याने अंडे घेतली पिशवीमध्ये. अंडी घेतली आणि तो रस्त्याने चालत होता, आणि नेमका समोर मूर्खाला मूर्ख भेटला. ह्या मूर्खाने समोरच्या मूर्खाला प्रश्न असा केला, म्हणे माझ्या हातातल्या पिशवीत काय आहे हे जर तुम्हाला न बघता सांगितलं तर याच्यातले अंडे मी तुला देईन. तेवढ्यावर सुद्धा थांबला नाही तो. किती आहेत हे जर तुम्हाला सांगितलं म्हणे न बघता तर 8च्या 8 तुला देऊन टाकेल. तेवढ्यावर सुद्धा थांबला नाही. कशाचे आहेत हे जर तुम्हाला सांगितलं म्हणे तर ती अंडे देणारी कोंबडी मी तुला देऊन टाकेन. बरोबर आहे की नाही? तरी समोरचा मूर्ख समोरच्या मूर्खाला म्हणतोय की बाबा रे मला उत्तर सांगण्यासाठी काहीतरी ऑप्शन दे, पर्याय दे. विठाल विठाल. किती दुःखी जीव एकत्र आले म्हणजे एक व्यापक परमात्मा तयार होणार नाही. कीर्तनाला येता वेळेस लोकांचे आम्हाला 100 फोन असतात. महाराज कुठपर्यंत आले, महाराज कुठपर्यंत आले, महाराज कुठपर्यंत आले, महाराज कुठपर्यंत आले. बरोबर. आता येताना महाराजांची एवढी सेवा करतात मनापासून, पाणी दिलं जातं, जेवण दिलं जातं, नको तिथं पाय पण धरतात. आणि बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की महाराज लोकांना घरी चहा प्यायला घेऊन जातात. का घेऊन जातात? की महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागले तर आमचं काहीतरी बरं होईल. आता आमचे पाय एवढे पवित्र आहे, आम्ही तुमच्या घराला लावावेत आणि तुमचं चांगलं होईल. आता आमचेच पाय आमच्या घराला लागल्यावर आमचं चांगलं होत नाही तर तुमचं कुठून होणार? बरोबर आहे की नाही? हा, हे तुमचं ठीक आहे. एखाद्याचं भावना असते ती गोष्ट वेगळी आहे. कीर्तनाला तेवढे 100 फोन करतात. एकदाचं कीर्तन झालं, महाराज जाता जाता कोणत्या बीड उस्मानाबादच्या घाटात मेला लोकांना घेणं देणं नाही. कारण का? मतलब के हे सब संग साथी दिल का साथी होई नाहीये. मतलबाने जग जोडलेलं आहे महाराज. तर आम्ही संतांच्या संगतीमध्ये येऊ, पण आमचा फायदा काय? अभंगाच्या पहिल्या चरणात.
का महाराज मला तुम दिल की पुढे काही जमत नाही, पुढे येत नाही मला, मी हिंदी गाणी ऐकतही नाही. असो, आता पोरांना जर विचारलं हिंदी गाणं कोणतंही विचारावं लगेच पटापट उत्तर देतात. बरोबर आहे की नाही पोरांनो? हिंदी गाणे पाठ आहेत ना तुमचे? आता तो एक नवीन मांगे आला होता, आला कोणता? बाबूराव. बर, ठीक आहे ठीक. मी ते विचारतही नाही पोरांना, कारण ते विचारणं म्हणजे एक मूर्खपणाचे लक्षणं आहेत. कारण कसं आहे माहिती आहे का, आई वडील कुठेतरी चुकतात. आपल्या लहान लेकरांना जर लहानपणी चांगलं वळण लावलं ना, आज माझी वारकरी शिक्षण संस्था आहे आळंदीला, माझ्याकडे 8-8, 9-9 वर्षाची मुलं आहेत, एकदम छोटे छोटे मुलं आहेत, त्याच कीर्तन करतायत. आज त्यांना हरिपाठातला कोणताही अभंग विचारा, काकड्यातला कोणताही अभंग विचारा, पोर लगेच उत्तर देतात. पण त्यांना हिंदी गाणं म्हणायला लावलं तर एकही मुलाला सांगता येणार नाही. कारण का, लहानपणापासून जर लहान लेकरांवर चांगले संस्कार आई वडिलांनी केलेत तर ते भविष्यामध्ये आईला आई आणि बापाला बापच म्हणतं, एवढं लक्षात ठेवा. म्हणून आपली संस्कृती अशा पद्धतीने वायाला जाते. आपली संस्कृती टिकवणं हे आपलं कार्य आहे. आपल्या संस्कृतीला, आपल्या लेकरांना योग्य वळण लावलंय प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य आहे. मी बोलेल त्या विषयावर नंतर. महाराजांनी एक सुंदर चाल आठवली, त्याच्यावरून मला काहीतरी आठवलं जुनी गोष्ट. सुंदर अशी चाल म्हटली, पण आता हे चालीचे संस्कार, आता कसं आहे माहिती का, पूर्वीसारख्या चाली गेल्यात. पूर्वीच्या जुनी चाली आता कोणी म्हणत नाही, कारण ते लोकांच्या डोक्यावरून जातात. पण अशा चाली चित्र म्हणजे असे रंगील्या चाली म्हटल्यानं तर एकदम कीर्तनात आनंद वाटतो, सगळेजण आनंदात राहतात, कीर्तनकारही जागेवरच डुलतो. बरोबर आहे की नाही? हा, तर माझं सुरत गुजरातमध्ये कीर्तन झालं, तिथे एक रेल्वे स्टेशनवर म्हातारी बसलेली होती. अरे कदाचित म्हाताऱ्याचं वय असेल 80 आणि म्हातारीचं वय असेल 70 ते 75. दोघं जण एकदम जवळ बसलेले होते, जवळ बसून गप्पा मारत होते. कोण? आजी बाबा. मग मी गुपचूप त्यांची गंमत बघत होतो. आता संध्याकाळचा टाइम होता, रेल्वे स्टेशनवर कोणीच नव्हतं, पण ते एका कोपऱ्यात मस्तपैकी दोघं जण गप्पा मारत होते आणि मी त्यांचं बोलणं गुपचूप ऐकत होतो. तसं मला लई आवडतं गुपचूप ऐकणं. मी त्यांचं बोलणं ऐकलं. म्हातारीला काय म्हणून सांगत होता, म्हणे का ग, आता आपण 10-15 वर्षात मरणार, नाही तर आता पण मरू, काही सांगता येत नाही, पण जाता जाता आपण जरा आपल्या जुन्या आठवणी ताज्या करू. तेव्हा म्हाताऱ्यानं सांगितलं, म्हणायचं का ग, आपण गाण्यांच्या भेंड्या खेळू. माहिती ना तुम्हाला, तुमच्याकडे काय म्हणतात? गाण्यांच्या भेंड्याच म्हणतात ना. हा, मग दोघं जण खेळायला लागले मस्तपैकी. म्हातारीवर शब्द आला, ओ परदेसी परदेसी जाना नहीं. म्हाताऱ्याला आला म्हातारीचा एवढा राग, म्हाताऱ्यानं लगेच धोतर टाकलं बॅगेत आणि गेलं रेल्वे स्टेशन मध्ये निघून. म्हाताऱ्याने नीट आवाज द्यावा ना. म्हाताऱ्याकडे बघून म्हणते, ओ मेरे परदेसी जाना नहीं. म्हाताऱ्याला एवढा आनंद झाला, 80 वर्षाचा म्हातारा, त्याला एवढा आनंद झाला, म्हातारीनं माझ्या गाण्यानं बोलण्यानं म्हातारीने मला बोलवलं. म्हाताऱ्यानं पण बॅग फेकली, लगेच म्हणायला लागला, तू जब जब मुझको पुकारे. बरोबर आहे की नाही? या चालीचे संस्कार म्हाताऱ्या व्यक्तींवर सुद्धा पडायला लागले. जाऊ द्या, आपला तो विषय नाहीये. त्यांचे दास म्हणा पण करू नका, केलं तर काही हरकत नाहीये. आजकाल जेवढे लोक कीर्तनाला बसलेले आहेत, कदाचित कोणाला तरी इच्छा झाली असेल की महाराज देव भेटावा. आता मी महाराष्ट्रभर फिरतोय, महाराष्ट्रातला कोणताच जिल्हा सोडला नाहीये की तिथून कीर्तन झालं नसेल. सगळ्या जिल्ह्यामध्ये कीर्तन करून आलेलो आहे अवघं 23-24 वर्षामध्ये महाराज. कारण कसे, लहानपणी जर प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष राहिला, नक्कीच तो माणूस आयुष्यामध्ये सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. ऐका, सांगेल मी तुम्हाला. तर प्रत्येकाला वाटत असेल की देव भेटावा, देव भेटावा, देव भेटावा. मला पण काही देव भेटला, अजून भेटला नाहीये. तुम्हाला सोपं सांगतो, महिला मंडळ तुम्ही उपवास करतात महाशिवरात्रीच्या दिवशी, बरोबर? कुणासाठी करतात बरं? महादेवा. कोणत्या? घरातला महादेव का मंदिरातला? घरातल्या महादेवासाठी. तुम्ही काय म्हणतात माहिती का पूजा करताना? हे बघा, एखाद्या पत्नीचा नवरा जरी तिला दारू पिऊन मारठोक करत असेल तरी ती बिचारी देवाकडे एकच मागते की माझं डोक्यावरचं कुंकू अस्तित्वात राहू दे. भला हो बुरा हो जैसा भी हो, मेरा पति मेरा देवता हो. कसाही असू तो, गटारीत लोळणारा का असे ना, पण बायकोला आवडतोच. बरोबर आहे की नाही? डुकरासारखा का लोळत असेल ना, तरी तो बायकोला आवडतोच. बरोबर आहे की नाही? हा, मग आता त्याच प्रकारे तुम्ही देवाची पूजा करतात, उपवास करतात, बरोबर? महादेवाच्या पिंडीवर तुम्ही दुधाचा अभिषेक करतात की नाही? का नाही? तर देवाने काय सांगितलं एका ग्रंथामध्ये सांगू का तुम्हाला? अरे जे दूध तुम्ही माझ्यावर चढवतात
ते माझ्या अंगावर न टाकता, त्याचा अभिषेक मला न घालवता तुम्ही मंदिराच्या बाहेर जे भिकारी बसलेले आहेत ना, ज्या बिचाऱ्यांनी कधी दूध पिलेलंही नसतं, अशा भिकाऱ्यांना ते दूध प्यायला द्या. नक्कीच भगवान शंकर तुम्हाला तिथं दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. देवाला दुधाची गरज नाहीये, दुधाची गरज फक्त भुकेल्या माणसाला आहे. आणि भुकेल्याची जर आपण भूक भागवली ना, त्याच्यासारखं पुण्य या जगामध्ये दुसरं कोणतंच नाहीये दादा. एक बघा, लहान पोरग सकाळी उठलं. आता जर आपल्याला देवाकडे जायचं असेल तर संतांच्या मार्फत देवाकडे जाता येईल. आपण जर डायरेक्ट देवाकडे गेलो तर देव आपल्याला डायरेक्ट जवळ घेणार नाही. एक पोरग सकाळी सकाळी उठलं, ते आपल्या बापाकडे बघतं. आता सकाळी सकाळी उठलेलं पोरग स्वच्छ राहतं का? नाही. त्याच्या अंगाला चिपड्या लागलेल्या आहेत, नाकानं गंगा यमुना वाहते आणि त्याच्या अवतीभोवती माशा खेळत आहेत. ते पोरं अंगणात आला आणि खेळायला लागलं. खेळता खेळता त्याचा बाप त्याला येताना दिसला. बाप आला आणि मुलगा बापाकडे बघून काय म्हटला, पप्पा मला तुमच्या जवळ घ्या ना. बाप काय करतो की तो पोरग घाणीनं भरलेलं होतं म्हणून बाप त्याला काय म्हटला, पळे तिकडे, मी नाही घेत तुला, जा तुझ्या माईकडे. त्याची आई घरात येते, गल्लीमध्ये येते, अंगणात येते आणि त्या मुलाला उचलते, जवळ घेते, त्याला बाथरूम मध्ये नेते, साबणाने आंघोळ घालते, सुंदर टॉवेल कोरडे वगैरे करते, सुंदर कपडे घालते, पावडर आणि बिवडर ते काही नवीन नवीन ट्यूब आलेले आहेत आता लहान पोरांचे सुद्धा, ते लावते. आणि ते पोरग एवढं सुंदर दिसतं, ते परत अंगणात येऊन खेळायला लागतं. महाराज एवढं सुंदर दिसतं, एवढं सुंदर दिसतं माझ्यासारखं. काही चुकीचं बोललो का? नाही ना? हा, ते पोरग माझ्यासारखं आगाऊच होतं, ते अंगणात येऊन खेळायला लागलं. तिकडून त्या पोराचा बाप आला. मुलाने बापाकडे बघितलं, मुलाने मान खाली घातली. कारण का? पोरं आताचे हुशार असतात, त्याला माहिती होतं येणारा गिऱ्हाईक मला आता जवळ घेईल म्हणजे घेईल. बाप त्याच्यापर्यंत आला. आल्यानंतर बापाला असं वाटत होतं, काय होतास तू, काय झालास तू. बाप गेला आणि त्याच्या मुलाला म्हणतो, म्हणे सोन्या चल 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 चल. ते हुशार होतं, मागचा बदला काढायचा होता. ते आपल्या बापाला काय म्हटलं, पडे आता नाही येत. असंच असतं ना. हा दृष्टांत डोक्यातून काढून टाका, याचा मागचा सिद्धांत घ्या. प्रथमतः हा पोरग बापाकडे जात होतं, बापाने त्याला घेतलं नाही. का घेतलं नाही? पोरग घाणीनं भरलेलं होतं म्हणून. आई मार्फत पोरग स्वच्छ आलं, परत ते अंगणात आलं. आणि अंगणात आल्यानंतर आता बापाला असं वाटत होतं की मुलाने माझ्याकडे यावं. प्रत्येकाला इथपर्यंत समजलं. त्याच प्रकारे तुम्ही आणि आम्ही सगळेजण घाणीनं भरलेलो आहोत. आपल्याला जर भगवंताकडे जायचं असेल तर आपल्याला अगोदर स्वच्छ व्हावं लागेल, आपलं अंतःकरण शुद्ध करावं लागेल, नंतर संतांकडे जावं लागेल. संतांकडे गेल्यानंतर संत आपल्याला बरोबर देवाची भेट घालून देतात. बरोबर आहे की नाही? हा, संत रूपी आईच आपल्याला त्या देवाकडे घेऊन जाऊ.
विसरायचं नाही हं, विसरत नका जात जो हं. ऐका मायबाप बघा, त्याच प्रकारे आपल्याला संत जवळ घेतील आणि देवाकडे पाठवतील, बरोबर आहे की नाही? कारण का त्या देवाने सुद्धा संतांना स्वतःचं दास म्हणवून घेतलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. म्हणवी दातांचे दाता, 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 महाराज एवढं बोल वाजवणं म्हणजे काही जोक नाहीये, नुसते पखवाज वाजवणं म्हणजे काही सोपं नाहीये. याच्यासाठी अगोदर भरपूर तयारी करून घ्यावी लागते. आता महाराज तुमचं गाव कोणतं? उस्मानाबाद. क्लास चालू आहेत ना तुमचे? बरं ऐका, महाराजांची म्हणजे महाराज पखवाजाचा क्लास घेतात, तुमच्या जवळच आहे. आणि एवढी सुवर्ण संधी कोणीही सोडू नका. महाराज सुंदर प्रकारे मुलांना पखवाज शिकवतात. आणि जर कोणाला महाराजांकडे मुलं टाकायची असतील ॲडमिशनसाठी तर बिंदास तुम्ही टाकू शकता. तर चांगल्या प्रकारे पखवाज वाजवायचा असेल तर हे बोल वाजवणं सोपं नाही. धा तिरे किटे तकता तिरे किटे तक तिरे किटे तकता तिटकता गदी गण धा तिटकता तकता तिटकता गदी गण धा तिरे किटे तकता तिटकता गदी गण धा तिटकता गदी गण धा तिटकता गदी गण धा. बरोबर म्हटलं महाराज? हां, नाही मी 1 वर्ष प्रॅक्टिस केली पखवाजाची म्हणून सांगतोय. मी पण वाजवतो पखवाज. देवाने सगळ्या कला अवगत दिलेल्या आहेत, फक्त ते शेवटपर्यंत भगवंताने टिकून ठेवायला पाहिजे बस. 2 चरणांचा भावार्थ, भगवंताने जशी मला बुद्धी दिली तसं मी सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि आता ज्यांच्या हातामध्ये बांगड्या नसतील त्यांनी परत एकदा हात वरती करा आणि मस्त सगळ्यांनी प्रेमाने भजन करायचं आहे. आवाज जय विठोबा, जय विठोबा, विठोबा रखुमाई. जय विठोबा, जय विठोबा, जय विठोबा रखुमाई. जय विठोबा, जय विठोबा, विठोबा रखुमाई. हा जय विठोबा, जय विठोबा, विठोबा रखुमाई.
खाली. वा वा वा, छान छान. केले हात खाली तुम्ही? मी तुम्हाला खाली करायला लावलेच नाही. एकदाचा पक्षातून माणूस पडला म्हणजे विषय खलास. करा हात खाली आता. असो, चांगल्या प्रकारे सगळ्यांनी भजन केलं. सगळ्यांना धन्यता व्यक्त करतो. कारण कसं आहे माहिती आहे का, कीर्तनकाराने सुरुवातीला जरा हसवावं आणि जाता जाता सगळ्यांना, बरोबर आहे की ना? बरोबर आहे ना? हां, कारण कसे काही काही आयरणी शब्द तोंडात येऊन जातात, त्याच्यामुळे माफी असावी. त्याच प्रकारे सगळेजण आनंदात बसलेत. मी शेवटचे तुमचे 20 मिनिटं घेईन, तुम्ही काही काळजी करू नका. फक्त जाता जाता तरुण मित्रमंडळांना एकच विनंती करतो की दारूबंदी करा. आजकालचे 23-24 वर्षाचे मुलं बिअर बारमध्ये दिसतात, दारू पितात. लाज वाटली पाहिजे आपल्याला दादा. कारण का, अरे प्यायची ना तुम्हाला. ही गावठी काय, देशी काय, मॅवटो काय, किंग प्रेशर काय, डबल गोडा काय, ट्रिपल गोडा काय, मॅकडॉल काय, या दारवा पिऊ नका. प्यायची असेल ना तर एकच नशा करायची. कोणती? जाम पर जाम क्या पीते हो यारो, आधी रात में तुम्हारी नशा उतर जाएगी. अरे जाम पर जाम क्या पीते हो मेरे यारो, आधी रात में तुम्हारी नशा उतर जाएगी. एक बार प्याला पियो हरि नाम का, सारी जिंदगी तुम्हारी सुधर जाएगी. हरिनामाची जर नशा आपल्या जीवनात चढली ना दादा, दुसरी नशा करण्याची गरज सुद्धा नाहीये. बरोबर आहे की नाही? एक म्हणजे दारूबंदी करा, एक म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या थांबवा. आज प्रत्येक महिला मंडळांना एकच विनंती करतो, प्रत्येकाला वंशाला दिवा आवडतो. दिवा पाहिजे. बरोबर आहे की नाही? पण एक लक्षात ठेवा, पंथी असेल तर दिवा लावू शकतो, अन्यथा दिवा लागत नाही. आणि ती पणती म्हणजे तुमची मुलगी. आता मुलगी जर सुरुवातीला एखाद्या आईला झाली तर घरातला बाप नाराज होतो, नाराज. कारण का, त्याला कोण पाहिजे असतो? पहिला मुलगा. पण एक लक्षात ठेवा मायबाप, ज्याला मुली आहेत आणि ज्यांना मुलं नाहीत ना, ज्यांना फक्त मुलीच आहेत, त्यांच्यासारखा सुखी आणि त्यांच्यासारखा भाग्यवान या जगामधला दुसरा कोणीच नाही. सांगेल मी तुम्हाला. एक म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या थांबवा. पंचमचा सोड द्या बाबा. कारण कसं असतं, ज्यावेळेस त्या लेकीला तुम्ही पोटात मारतात, एकच ओढ म्हणेल. ते मुलगीला ज्यावेळेस तुम्ही मारतात ना, फक्त ती बापाला आणि आईला एकच म्हणते, होईन मी जेव्हा राजाची गराणी, गाडू नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी, जाईन दूर दूर माझा बाप रडणार, जाईन दूर दूर आई तू रडणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांगना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी आई मला कोण घालणार. नाही बाप, मुलीला जीव लावा. हा, एवढंच सांगेल मी तुम्हाला. दीदींनो, तुम्हाला वाटत असेल की आपल्या बापानं आपल्यासाठी काय केलं, आणि प्रत्येक मुलींचे आई वडील माझ्या समोर बसलेले असतील. कदाचित ताडकऱ्यांमध्ये कुणाची मुलगी लग्न करण्यासारखी असेल, त्यांना सांगत असेल, मी एक लहान तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला उपदेश करतो दादा. ज्या दिवशी तुमच्या मुलीला बघायला पाहुणे आलेत ना, ज्या दिवशी तुमच्या मुलीला बघायला पाहुणे येतात, तिथून तुम्हाला वाटत असेल की आपल्या बापानं आपल्यासाठी काय केलं. ऐका, ज्या दिवशी तुम्हाला बघायला तुमच्या घरी पाहुणे येतात, फाटका धोतर असतं आपल्या बापाचा, फाटका बनेन त्याच्या अंगामध्ये असतो. 200 रुपये रोजानं तुमचा आणि माझा बाप दुसऱ्याच्या बांधावर, दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जातो. कसे बसे संध्याकाळी 200 रुपये आणतो आणि त्याच्यावरच उदरनिर्वाह करतो. कोण? बाप. पण मुलीला चांगला हे बघा, प्रत्येक बापाला वाटतं इंजिनियर नवरा भेटावा, डॉक्टर नवरा भेटावा, चांगलं घराणं माझ्या मुलीला भेटावं. प्रत्येक बापाला अपेक्षा असते. ज्यावेळेस मुलीला बघायला पाहुणे येतात, ते काय म्हणतात की तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे, पण आम्ही तुमच्याकडून 2 ते 3 लाख रुपये हुंडा घेऊ. बापाला वाटतं चांगलं स्थळ आहे आणि माझी लेक चांगल्या घरी जाईल, म्हणून बाप मागचा पुढचा विचार करत नाही. कर्जबाजारी असतो बाप, पण सावकाराकडे जातो
आणि सावकाराला गावाजवळची 2 एकर शेती त्याच्या नावावर करतो. बाप आपला फेटा काढतो, सावकाराच्या पायाजवळ ठेवतो आणि सावकाराला एकच सांगतो, दादा माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्या लाडकीचं लग्न आहे, मला तुम्ही 3 ते 4 लाख रुपये द्या, वाटल्यास मी 2 एकर जमीन तुमच्या नावावर करून देतो. ऐका ना, सावकाराने 3 लाख रुपये दिलेत, 2 लाख रुपये हुंड्यासाठी बाप खर्च करतो आणि 1 लाख रुपये जे उरतात ना, मुलीला जे काय म्हणतात रुखत वगैरे काय असतं ते भांडे वगैरे ते घेऊन देतात. बरोबर आहे की नाही? हा, बाप तो बापच असतो. दिदींनो एक लक्षात ठेवा, असंच एक प्रत्येकाच्या घरासमोर एक ना एक दिवस असा मंडप पडणार आहे आणि त्या मंडपात ज्या वेळेस एखाद्या मुलीला हळद लागते ना, दिदींनो त्या मंडपात तुम्हाला मावशी काका काकू सगळे दिसतील, पण त्या मंडपामध्ये कधीतरी एका कोपऱ्यामध्ये बापाला बघण्याचा प्रयत्न करा. बाप दिसणार नाही, आवाज वाढवा थोडा बरं का, बाप दिसणार नाही. बाप एका कोपऱ्यामध्ये उभा राहतो आणि गुपचूप आपल्या मुलीची गंमत बघत असतो आणि एकच मनातल्या मनात म्हणतो की जिला मी फुलासारखी सांभाळली, मी शेतातून घरी यायचो तेव्हा मला पटकन पाण्याचा ग्लास भरून द्यायची. एक टायमाला बायको नवऱ्याला विचारत नाही, पण बापाने घरात पाय ठेवला म्हणजे त्याची मुलगी बापाला विचारते की बाबा जेवण करून घ्या. तिला मुलगी म्हणतात. बापाला तोच कधीतरी कुतूहल निर्माण होते की माझी लाडाची लेक मला सोडून जाते. लग्नाचं वेळ जवळ येते, ब्राह्मणांना ब्राह्मण अष्टगत म्हणतात, ढोल ताशांचा नाद होतो, सगळे पाहुणे मंडळी पती पत्नींच्या अंगावर अक्षता टाकतात. आणि वाटत असेल तुम्हाला बाप आमच्यासाठी रडत नाही, पण ज्या वेळेस कन्यादान करतो ना बाप, कन्यादान करताना कसाही बाप असू द्या त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही. ढसाढसा रडून घेतो बाप, मुलीच्या गळ्यात पडून रडतो. आणि जेव्हा विदाईचा टाइम येतो ना, तेव्हा प्रत्येक बहीण अगोदर कोणाला भेटते? भावाला, लहान भावाला जवळ घेते. कारण आई सोडली तर आपली दुसरी आई आपली बहीण असते, एक लक्षात ठेवा. ती मुलगी ज्या वेळेस विदाईचा टाइम येतो तर लहान भावाला जवळ घेतला आणि डोक्यावरून हात फिरवला आणि बहीण भावाला एकच म्हणते, म्हणे दादा आता मी तुझ्याशी भांडण करणार नाही. कारण प्रत्येक घरात लहान भाऊ बहिणी असतात, त्यांचं टीव्हीच्या रिमोटवरून लई भानगडी होत असतात. बरोबर आहे ना? आमच्या घरात पण तसंच वातावरण होतं. पण ज्या वेळेस ती दिदी आपल्या भावाला सांगते, दादा आता मी तुला त्रास देणार नाही, आता तू एकटा कधी पण टीव्ही बघू शकतो, मी काही तुझ्या हाताचा रिमोट घेणार नाही, फक्त तुला जाता जाता एकच सांगून जाते, आयुष्यामध्ये खूप नाव कमव, खूप मोठा हो, खूप पैसा कमव, पण आपल्या बापाला आणि आपल्या आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नकोस. मुलगी गाडीत बसते आणि ती निघून जाते. पण ज्यावेळेस जेव्हा बापाला मुलीची आठवण येते ना, एका कोपऱ्यामध्ये ढसाढसा रडणारा तुमचा माझा बाप असतो. मुलांना वाटलं आमचे आई वडील आमच्यासाठी काहीच करत नाही महाराज, अरे मूर्ख आहेत तुम्ही. ऐका, माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून गल्लीमध्ये पेढे वाटणारी आई कोणत्या मुलाला दिसली का? पण माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे याच्याकरिता पुढाऱ्याच्या समोर जातो, भिकाऱ्यासारख्या पाया पडतो तुमचा माझा बाप, आणि माझ्या मुलाला नोकरीला लावा साहेब, मी तुमच्या आयुष्यभर उपकार फेडणार नाही, असा आपला बाप त्या मंत्री माणसाला सांगत असतो, त्या साहेबाला सांगत असतो. आणि त्याच प्रकारे आमचा बाप शेतीमध्ये काम करतो. एक आश्चर्य वाटतं, 60 वर्षाचे वडील आज शेतीमध्ये काम करतायत आणि 23 ते 25 वर्षाचे मुलं त्या बापाच्या जीवावर कॉलेजला मजा मारतायत. लाज वाटली पाहिजे आपल्याला. अरे आपला बाप शेतीमध्ये काम करता करता धरणीला पडला, त्याची छाती दुखली, अटॅक आला, गेला तो, त्याला हृदयविकाराचा झटका आला, तो जागेवर पडला. 4 पायाचा बैल सगळं बघत होता. ते 4 पायाचा बैल, त्याच्या मनाला काय वाटलं असेल, अरे जो मला दररोज चारा टाकायचा, जो मला दररोज पाणी पिऊ घालायचा, तो मालक माझ्या समोर पडलेला आहे, तरी मी काहीच करू शकत नाही. असं बैल आपल्या मालकाकडे बघून म्हणतो. नवे तर त्या बैलाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं की माझा मालक आता या जगामध्ये राहिला नाही. पण एक आश्चर्याची गोष्ट अशी दादा, की आमचा बाप मेल्यावर जनावराला बाप कळाला, पण 2 पायाच्या मुलाला बाप समजला नाही. आमच्या महाराष्ट्रातली शोकांतिका आहे. आणि मी सांगेल प्रत्येक मुलाला, उद्या परवा आलेल्या बायकोसाठी आयुष्यभराच्या आईवडिलांचे नुकसान करू नका. कारण बघा, मुलगा कसाही असू द्या, धक्के मारून बाहेर काढणारा असू द्या, तरी ती आई मरता मरता मुलाला चांगला आशीर्वाद देते आणि बाप चांगला आशीर्वादच देतो. म्हणून प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे की आई वडिलांना कधी वेगळं करू नका. कारण का, आई वडील आहेत म्हणून आपण आहेत. अरे आपला बाप जाऊ द्या, आपल्याला गल्लीत रामराम सुद्धा कोणी घालणार नाही, एवढी लायकी आपली, बोला. पण आपला बापाने आयुष्यात अशी वागणूक केली ना,
म्हणून बापामुळे आपल्याला आज लोक ओळखतात. म्हणून बापाच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका, एवढीच मी तुमच्या समोर प्रार्थना करतो. आणि 2 मिनिटं बंद कर. ज्या वेळेस आता प्रत्येक मुलांचे आई वडील माझ्या समोर बसलेले असतील, बाबा सगळ्यांना सांगतो, तुम्हाला जर चांगलं मरायचं असेल शेवटपर्यंत, तुमची आता बरेच म्हातारे त्यांचे खूप हाल होतात, पण प्रत्येकांना सांगून जातो तुमच्या गावातून, जर तुम्हाला आनंदात मरायचं असेल, सुखात मरायचं असेल, 1 एकर जमीन सुद्धा मुलाच्या नावावर करू नका. ज्या दिवशी मुलांच्या नावावर जिवंतपणी 7 बारे उतारे झालेत, त्याच दिवशी तुमची किंमत त्याच्या समोर 0 असते. नंतर मग तुम्ही म्हणाल, काय म्हणतात, पंचम बाबा. त्यावेळेस प्रत्येक आई वडील मुलासाठी एकच म्हणतात, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, मेल्यावरती रडतो कशाला, उगीच तान नको देऊ घशाला, उगीच तान नको देऊ घशाला, नको देखावा दाऊया जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मी तुला पाहून डोळे लाविले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. आई आपल्या मुलासाठी एकच म्हणते, बाळा माझ्या कुशीतला असुनी तू बाळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ, तुझे जीवन भर पुरविले लाड, राहुनी अर्धपोटी सांज सकाळ, राहुनी अर्धपोटी सांज सकाळ, मी तुला पाहून प्राण रोखिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मेल्यावर सगळेच रडतात, फक्त प्रत्येक मुलानं जिवंतपणी मायबापाची सेवा करा, जिवंतपणी त्यांना दवाखाना करा, नक्कीच चांगले आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाहीत. म्हणून आई म्हणते, जिवंतपणी कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतो स आई, आता कशाला म्हणतोस आई, आणली नाही कधी खाण्या मिठाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई, मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. शेवटी प्रत्येक मुलांना आईसाठी फक्त हे 2 शब्द वापरा, पुष्प फुलांची सजविन मी डोली, स्मशानात मी बांधीन खोली, स्मशानात मी बांधीन खोली, आता तुझ्याशी कोणी नाही बोली, शेवटी अंगठ्याने पाणी तू प्याली, शेवटी अंगठ्याने पाणी तू प्याली, जगदिशा तू माही मानिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मायबाप आई वडिलांची सेवा करा, बस. सगळ्यांना हात जोडून एवढी एकच विनंती करतो. त्याच प्रकारे जाता जाता, तुमच्या गावामध्ये कोणाची मुलं सैनिकामध्ये आहेत का? नाही आहेत? बरं ठीक आहे, असतील नसतील, पण सगळ्यांनी 2 लोकांचं कधी विसर पडू देऊ नका. एक म्हणजे शेतकरी, ज्याच्यामुळे आपण एकदम आरामात खातोय, आणि ज्यांच्यामुळे आपण आरामात झोपतोय तो म्हणजे माझा भारतातला जवान, त्याला कधी विसरू नका. अरे ज्या वेळेस एखादी मुलगा भरती होऊ द्या, आनंद आई वडिलांना नाही वाटत, सगळ्यांना कोणालाच नाही वाटत. का? आपला मुलगा जातोय आईच्या हृदयापासून दूर, कारण मुलगा जातो पण तिकडून परत येईल ही गॅरंटी नाही.
आता एक नाशिकमध्ये केशव गोसावी नावाचे फौजी गेलेत. त्यांचं 3 वर्ष झाले लग्न झालं आणि त्यांना 1 वर्षानंतर मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर त्याच्या धर्मपत्नीने फोन केला, अहो मुलाचं तोंड बघण्यासाठी तरी तुम्ही या. बापाला एवढा आनंद झाला. फौजी होता, बॉर्डरवर कार्यरत होता. पत्नीने फोन केला, अहो तुम्ही लवकर घरी या, मी तुमची वाट बघते, आपल्याला मुलगा झाला. त्याला एवढा आनंद झाला की मला मुलगा झाला. घरी येत होता मुलाचं तोंड बघण्यासाठी, मुलाच्या बारशाला येत होता. पण येता येता तिथं गोळीबार हल्ला झाला. तर गोळीबार हल्ल्यामध्ये केशव गोसावी जागेच गतप्राण झाले. मुलाचं तोंड सुद्धा बघायला भेटलं नाही. अरे ज्या वेळेस त्यांचं स्मारक त्यांच्या गावात बांधलं गेलं ना, त्यावेळेस फक्त एकच म्हणतात, त्यावेळेस लावू नको ते, त्यावेळेस फक्त एकच म्हणतात. काय म्हणतात? यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा फसाना. अरे ज्या वेळेस 15 ऑगस्ट 1947 ला आमच्या भारताला स्वातंत्र्य भेटलं, आमचा जवान एकच म्हणत होता, हे मेरे वतन की ला 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 ला. क्या बात है. दिल दिया है जा भी दे, माँ तू मेरा दरमा, तू मेरा विमान है. हे वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे, हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान तेरी, हे वतन तेरे लिए. हे दिल दिया है जान तेरी, हे वतन ला 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 ला. नमन श्री जगदंबे, नमन श्री जगदंबे, करुण प्रारंभे, करुण प्रारंभे. डफावर थाप तुमच्याचा, पावर थाप डफावर थाप तुमच्याचा. पावर थाप तुमच्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवरायांचं गातो गुणगान, तरी का होत शिवाजी राजा. शिवाजी राजा नाही गेली मजा, आई बहिणीची आवडणार, स्वराज्याचं रक्षण तो करणार. रक्ताने धरणी माया भिजली रडी, रक्ताने धरणी माया भिजली रडी, रक्ताने धरणी माया भिजली रडी. अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी अफजल खान नावाचा व्यक्ती चालला होता बोंगार. हळू आदिलशहानं आपला दरबार भरवलेला होता. दरबारामध्ये तुच्छ असे सरदार बसलेले होते आणि आदिलशहाची आई बडी बेगम आली आणि ती कराडली. कोई सुरमा नहीं है हमारे दरबार में, जो काफिर शिवा को पकड़कर हमारे पास न ला सके. सगळ्यांच्या माना खाली होत्या.
तेवढ्यात अफजल खान नावाचा 32 दाताचा बोकड उठला आणि तो म्हणतोय, हुजूर मैं लाऊंगा शिवाजी को तुम्हारे सामने जिंदा या मुर्दा. आई जगतजननी तुळजापूरच्या मंदिरामध्ये अफजल खान गेला. आई भवानीच्या समोर त्याने गाई कापल्या, गाई आणि हातोड्यात घेतला आणि तुळजा भवानीच्या अंगावर त्याने हातोड्याचे घाव टाकले. तुळजा भवानी फुटली. बातमी छत्रपतींना कळाली. तेव्हा राजे म्हणतात, महाराज राजे म्हणतात, आई मला तुझा आशीर्वाद नेहमी तुझ्या मागे असू दे. आणि राजांनी नवस केला, फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला, हे फुलवरा बांधिला, तुझ्या फुलवरा बांधिला ग. जय जगदंबे पूर्ण कदंबे, पूर्ण कदंबे एकमुख बोले, देह तुझा द्यार पिला, फुलवरा बांधिला, तुझ्या फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला, तुझ्या फुलवरा बांधिला. ऐका ना, अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी निघाला आणि अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचला. आणि कविकार म्हणतात, प्रतापगडाच्या पायथ्याशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, प्रतापगडाच्या पायथ्याशी खान झाला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतेची, शिवाजी राजाच्या करामतीची, नाही त्याला जाणीव शक्तीची, नाही त्याला जाणीव शक्तीची. हे अफजल्या हुबा फाडला रामजी, अफजल्या हुबा फाडला रामजी, अफजल्या हुबा फाडला रामजी, अफजल्या हुबा फाडला रामजी. छत्रपती शिवाजी महाराज की क्या बात आहे. वा, तुळजापूर पर्यंत गेला असेल आवाज बरं का. क्या बात आहे. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये माझ्याकडून काही वाईट शब्द कोणाला बोलून गेले असतील, एक तुमचा लहान मुलगा म्हणून मला माफ करा.